एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। संजय राऊत हे आता फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले। राऊतांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडलेली आहे आणि आता ते उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। संजय राऊतांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संजय राऊत उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची अपडेट पोहोचवतात। स्वप्नील, ठाकरे गटाचे नेते शुभम संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। पुढील उपचारासाठी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापूर्वी सुद्धा संजय राऊत फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते। छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते। नंतर एंजिओप्लास्टी करण्यात आली, मात्र काही स्वरूपाचा बिघाड हा तब्येतीमध्ये झाला असल्याने मी 2 महिन्याची रजा घेतो असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। यानंतर काही त्यांच्या तब्येतीविषयी अनेक बातम्या ज्या आहेत समोर आल्या होत्या, मात्र आता नियमित उपचार घेण्यासाठी संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। पुढील उपचार जे आहेत संजय राऊत यांच्यावरती आता रुग्णालयात करण्यात येणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर बरे व्हा अशा प्रकारच्या ज्या पोस्ट ज्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात। मात्र सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असून पुढील जी काही बुलेटिन असेल ती लवकरच डॉक्टरांकडून सांगण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। ठीक आहे स्वप्नील, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।